चला वावलोली टीम आपला 12 प्रतिनिधी पाठवा. नकुल या आपण आपलं सहर्ष स्वागत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नकुल नेहमी न सांगता येतो परंतु आज स्क्वॉड मध्ये थांबला. असो हरकत नाहीये. चला मॅच कडे जाऊया आपण. बॅटिंग करते जय भवानी वावलोली टीम आणि गोलंदाजीसाठी सज्ज झाले बडबल बी प्लस. स्ट्रायकिंग एंड वरती योगेश कांबेरे आणि नॉन स्ट्राइक एंड वरती अमोल मोडक गोलंदाजीसाठी निघालाय गोलंदाज. पहिलाच बॉल आउट साइड ऑफ स्टंप डॉट बॉल ने झाली आहे सुरुवात मॅचची. गोलंदाज आपण पाहताय रिकी भरपूर प्लॅनिंग करून आले बडवल बी प्लस आज या मैदानावरती आपण पाहायला गेलं तर. कारण की जर पाहायला गेलं ना तर अनुराग आपल्याला पहिलं षटक हाताळताना सातत्यानं पाहायला मिळाला आहे. बडवल यावेळी अगदी आपण पाहतोय ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता, खोदून काढलाय. अगदी लॉंग ऑफ मधनं प्लेयर फिल्डर येतील समीर माली तोपर्यंत एकदा इथून कंप्लीट झालाय. एक चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं या सकाळच्या सत्रामध्ये पहाटेच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. ते मात्र या दोन्ही टीमच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर भरपूर साऱ्या प्लॅनिंग दोन्ही टीमनं केल्यात एकमेकांच्या विरोधामध्ये. कारण की अगदी बरोबर अर्धा तास आधी मात्र दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधामध्ये खेळणार आहे ते समजल्यावरती दोन्ही टीमनी एकमेकांच्या प्लॅनिंग करायला सुरुवात केली आणि त्या प्लॅनने मैदानाच्या आतमध्ये इथे उतरले. ते मिसहिट झालाय, फटका हवेमध्ये, मिस टायमिंग आहे. समीर माली सेफ हँड आणि त्यानं पकडली आहे कॅच. फिल्डिंगचा चप्पल चिता आहे तो आणि त्याच्याकडनं अशा चुका अपेक्षितच नाही आहेत. त्यानं पकडली कॅच. योगेश कांबे मात्र इथून बाद होत आहेत. पहिला आदरा मिळला आहे तो जय भवानी वावलोली टीमला आणि मैदानाच्या आतमध्ये आता इनाट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो धनराज कांबेरे. खेळ समाप्त झाला. 1 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या जय भवानी वावलोली टीमच्या. 13 विकेट आले. 1 सेकंड ओव्हरला सुरुवात होईल आणि गोलंदाजीसाठी आलाय पंकज गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळतोय ज्यानं कालच्या रात्रीमध्ये विकेट हॅट्रिक संपादित केले. तब्बल 4 विकेट घेतल्या होत्या तोच पंकज गोलंदाजीसाठी. पंकजचा हा बॉल टॉपेस लागले, बॉल उंच हवेमध्ये, फिल्डर आलेत आणि सहजरित्या झेल इथे कॅरी केलाय. अमोल मोडकला देखील इथून परतावं लागतंय. आणखीन एक आदरा मिळतोय जय भवानी वावलोली टीमला आणि इथून फलंदाज मात्र बाद होईल तो अमोल मोडक. मोठी विकेट आली आहे वावलोली टीमची. पंकजच्या पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट पाहायला मिळाली. कदाचित पंकजच्या विरोधामध्ये एक चांगली प्लॅनिंग आखली होती अमोलनं. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका मारायचा होता. बॅटच्या अगदी टोला बॉल लागला आणि तिथून मात्र अगदी आपण पाहताना शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकांना तो झेल कॅरी केला. विकेट आली आहे. आता नेक्स्ट पुनश्च एकदा बॉल घेऊन निघेल तो पंकज समोर. आपण पाहता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. 4थ्या क्रमांकावरती प्रसाद बॅटिंगसाठी दाखल झाला. इथे ऑन साइडला विथ द टर्न फटका दमदार आहे. बॉल सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. प्रसाद आल्या आल्या तानं ठोकलाय हा षटकार. अगदी आपण जर पाहायला गेलं तर शॉर्ट बॉल होता आणि त्याच्यावरती मात्र हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी गेल्याच मात्र त्यानं फटका लगावलाय. म्हणजे अगदी डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय असंच वाटलंय. आणि इथून धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 19 वरती. हो इथे एज घेतली, पाठीमागे निघाला बॉल वेगानं. फिल्डर आहे
शॉर्ट फाईन लेग मध्ये पकडलाय बॉलला. तोपर्यंत अगदी जर पाहायला गेलं तर एक डाव इथून पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेशन झालं आणि हेच हवं होतं खऱ्या तर धनराज कांबेरेला देखील त्याला स्ट्राईक हवी होती आणि तो स्ट्राईकसाठी प्रयत्न देखील करत होता. तो आता फायनली स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 20. 2 ओव्हरची मॅच आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. सेकंड ओव्हरमधील 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील पंकजच्या या षटकातील. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. आपण पाहू शकता सॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल समीर माली, छोटा पॅक बडा धमाका आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय राकेश पाटील टीमचा कॅप्टन. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय कल्पेश कांबेरे, लेफ्ट हँड स्विमर गोलंदाजीसाठी आला. लेफ्ट हँड स्विमर लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करत असतो. धोतऱ्याच्या मैदानावरती मेडन षटक. याच मैदानावरती देखील कल्पेश कांबेरेचे मेडन षटक आहे. पहिला चाकू टप्प्याचा बॉल स्लॅश केला. पाठीमागे त्या ठिकाणी फिल्डर आहेत, प्रयत्न करतात. बॉल आता तो डिसटलाय परंतु बॅकअप चांगला आहे. बॅकअप खूप छान पाहायला मिळतोय. फेकी थोडीशी वाईड होती परंतु त्या ठिकाणी ऍडजस्ट केले गेले. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट समीर मालीच्या षटकार हॅट्रिकसाठी सौद नजे यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज. हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे सौद नजे यांच्याकडून. हो यावेळी अगदी आपण पाहताय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. थोडंसं फंबल चालू आहे परंतु एक धाव कंप्लीट झाली. राकेश पाटील निघाले होते परंतु समीर मालीनं नकार दिला कारण की ही विकेट फार महत्त्वाची आहे इथून या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. धावा धाव फलक्यावरती आता आपल्याला पाहायला मिळतात त्या मात्र 3 धावा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल यावेळी वेगानं टाकला, थोडासा पुढ्यामध्ये टाकला. पडल्यानंतर बॉल खाली देखील राहिला, अगदी जमिनीला समांतर गेला. समरण डिलिव्हरी पाहायला मिळतीये. चांगली गोलंदाजी. आता मात्र अचूकता मिळाली आहे ती कल्पेशला. इथून मात्र डॉट बॉलच टाकला. थोडेसे कानमंत्र जरूर दिले जातात योगेश दादा यांच्याकडून गोलंदाज कल्पेशला देखील, कारण की कल्पेश देखील आपण पाहतो ना ज्यावेळी एखाद दोन चांगले बॉल टाकतो ना त्यावेळी त्याच्यावरती देखील प्रेशर असतो. धावसंख्या पाहायला मिळते 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. राकेश पाटील ऑन स्ट्राईक आहे. हो यावेळी देखील आपण पाहतोय थोडासा कमी गतीने टाकला होता, परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. पुन्हा एकदा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल गेला, तिथून देखील एकच धाव पाहायला मिळते. आज एस्टनच्या मागे आपल्याला रोशन मोडक नाही तर धनराज कांबेरे पाहायला मिळतोय. या टीमचा कॅप्टन आहे आणि तो आता एस्टनच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं थोडीशी व्हेरिएशन एस्टनच्या मागून मात्र गोलंदाजाला सांगत असतो. राकेश पाटील कोणत्या पद्धतीचे फटके खेळतात, त्यानंतर समीर माली कोणत्या पद्धतीचे फटके खेळतात, या सर्व गोष्टी खऱ्या अर्थानं धनराज कांबेरेला देखील माहिती आहे आणि तेच आता खऱ्या अर्थानं सांगत असताना आपल्या गोलंदाजाला आपल्यातला एक्सपिरियन्स जे युवा खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये शेअर करणं हेच फार मोठी गोष्ट आहे. यावेळी आखू टप्प्याचा बॉल होता, स्लॅस्टर केलाय, फटका फसलाय, मिस टायमिंग आहे. अमोल मोडक सेफ हँड मध्ये ऑस्ट्रेलियन स्टाईलला पकडलाय झेल. समीर मालीच्या पारीचा इथे संपलाय खेळ. आणि इथे मात्र अगदी जर पाहायला गेलं ना तर शेवटच्याच बॉलवरती ठोकलाय हा षटकार.
सर्व काही ठीक चाललं होतं कल्पेशच्या माध्यमातून आपण पाहताय, परंतु शेवटचा बॉल अगदी ओव्हरपिच टाकला आणि त्याच्यावरती उमेश जामगरेने मारलेला हा तडाखा षटकार. गोलंदाज कल्पेशला मला असं वाटतं कमरेमध्ये थोडासा क्रॅम्प आला आणि तेच तो सांगतोय की ज्यावेळी बॉल त्यांना डिलिव्हर्ड केला त्यावेळी क्रॅम्प आला आणि त्याच वेळी मात्र बॉल अगदी समोर बॅटीखाली आला. त्याच्यावरती या षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा आल्या, धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 10 वरती. येणारे 6 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज. सर्व काही अशक्य आहे या दोन्ही फलंदाजांसाठी. उमेश जामगडे ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं खेळतोय, त्याची जी बॅटिंग चालली आहे बडवल बी प्लस टीमसाठी, ज्या ज्यावेळी बडवल बी प्लस संकटामध्ये आहे ना, त्यावेळी हा फलंदाज मात्र अगदी उभा राहिला आपल्या टीमसाठी. त्यांनी जे फटकेबाजी केले, अगदी गोलंदाज देखील तेवढाच चांगला आहे, तेवढाच चांगला फलंदाज आहे. एक चांगला ऑलराऊंडर म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या टीमसाठी नेहमीच उभा राहिलेला उमेश जामगरे आपल्याला सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून एक बॉल फेस करत असताना एक षटकार आलाय. 6 बॉल 24 धावसंख्येची गरज आणि गोलंदाजीसाठी आलाय जय भवानी वावलुली टीम कडनं अमोल मोडक. आता खऱ्या अर्थाने सुपरस्टार्स वर्सेस सुपरस्टार्स अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकीकडे अमोल मोडक तर दुसरीकडे राकेश पाटील, तर अगदी 9 सेकंडवरती उमेश जामगेरे. जे अगदी जर पाहायला गेलं तर हे बॅटलच फार सुंदर रंगणार आहे मैदानाच्या आतमध्ये. हे युद्ध पाहायला मजा येईल. इथे अगदी आपण पाहताय अपील केली जातीये पंचांकडे लाऊडली अपील केली जातीये. अगदी जर पाहायला गेलं तर पंच इथे तेच सांगतायत की बॅट खाली ग्राउंडिंग झाली आहे. योगेश दादा यांनी जो जल्लोष केला होता, जे सेलिब्रेशन केलं होतं, बॉल अगदी जर पाहायला गेलं तर वरती उडवला होता. नशिबाने बॉल अगदी जर पाहायला गेलं तर समोर पुढ्यामध्ये पडला, नाहीतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला असतं तर मात्र या धावा मिळाल्या असत्या. रनआउटची विकेट आली राकेश पाटील. इथून मात्र परत त्यांना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. त्यांच्या बॅटवरती व्यवस्थित बॉल येत नव्हता म्हणून त्यांनी त्यांची विकेट सॅक्रिफाईस केली आणि उमेश जामगरे मात्र आता सॅकिंग इनवरती पाहायला. अमीर नझे आपण कुठे असेल त्यांनी या ठिकाणी यायचे. अमीर नझे पंकज मस्कर ना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला. इनॅट नंबर 4 पंकज मस्कर 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशन बदलेल. 5 बॉल 24. हो, आणखीन एक चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेनं फोर्स केला. लॉंग ऑफ मध्ये बॉल आलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, चान्स बनलाय रनआउटचा. इथे मात्र परतावा लागेल. दुसरी धाव इथे घातक ठरली आहे आणि इथून मात्र पंकजला देखील परतावा लागते. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. एका पाठोपाठ एक विकेट येते. अगदी जर पाहायला गेलं तर ही मॅच दोन्ही टीमसाठी अगदी महत्त्वाचीच आहे, कारण की पुढे सरकायचं असेल टॉप 3 मध्ये जर का आपला प्रवेश दाखल करायचा असेल तर मात्र या मॅचमध्ये जिंकणं गरजेचं आहे. एक ट्रॉफी तर जरूर मिळणार आहे या 5ही टीमला, परंतु प्रत्येकाचं स्वप्न असतं की या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहण्याचं. हे बनजोडी चषक 2025 पर्व पहिलं कर्जत विभागामधील पहिली रजनी स्पर्धा आणि त्या पहिल्या रजनी स्पर्धेमध्ये प्रत्येकाचा हाच स्वप्न आहे की टॉप 5 पर्यंत आलो आहे, आम्हाला या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहायचं आहे. यावेळी ऑन साईडला पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केलाय उमेशनं. मात्र जसा फटका बॅटवरती आला ना त्याच वेळी नाराजगी व्यक्त केली, कारण की त्याला ज्या पद्धतीचा फटका खेचायचा होता, ज्याला तो स्ट्रोक खेचायचा होता तो स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाच नाही. बॉल अगदी अलॉंग दी कार्पेट आलाय आणि तिथे देखील आपण पाहतोय धाव मात्र मिळालीच नाहीये. बॉल शिल्लक असतील 3 धावा बनवायचे त्या 23. हो, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय, अगदी हातामध्येच गेलाय. आता खऱ्या अर्थानं राकेश पाटील देखील विचार करतच बसलेत की मी विकेट का सॅक्रिफाईस केली, उमेशला स्ट्राईकवरती का जाऊ दिलं, आणि उमेशने मात्र इथून मात्र विकेट त्यांनी देखील बहाल केली आहे. तो देखील बाद झालाय. सलमान फैजान वरती येऊन थांब. फैजान स्टेज पे आ जाओ. डॉट बॉल आला.
व्हाईट बॉल आलाय 1ची धाव आली आहे 2 बॉल 22चं इक्वेशन आलंय अमोल मोडक खऱ्या अर्थानं तसा हुशार गोलंदाज आहे परंतु यावेळी त्याच्याकडनं देखील चुकी झाली आहे शेवटचे 2 बॉल 22 धावा हो परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला 1 बॉल 22 हो आणखीन एक डॉट बॉल चला दादा लगेच धनराज आपण या लगेच वरती स्टेज वरती या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे नितेश सर आम्हाला सांगतील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रसाद ज्यानं 3 षटकार लगावले आणि त्या मॅचचा मोमेंटम खऱ्या अर्थानं बदलून दिला तो प्रसाद ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला प्रसाद या